अतिथीगण, आदरणीय शिक्षक वर्ग, जागरूक पालक वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे स्वागत. 75 वर्षाचा काळ कितीही गौरवशाली असला, संकट आव्हान असली तरी आज आपण अमरत्वाच्या काळात प्रवेश करत आहोत. पुढील 25 वर्ष आपल्या देशासाठी खूप महत्त्वाची आहेत. येत्या 25 वर्षात आपण आपले संकल्प आणि शक्ती पंचप्राणांवर केंद्रित केले पाहिजे, असे माननीय पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून सांगितले आहे. ते पंचप्रण म्हणजे पाच प्रतिज्ञांची आठवण करून देण्यासाठी आज मी तुम्हा सर्वांसमोर उभी आहे. पहिला प्रण. आता आपला देश मोठे संकल्प घेऊन पुढे जाईल. हा विकसित भारताचा एक संकल्प आहे. मित्रांनो, माझे आजोबा, माझे वडील आणि मी गेले 75 वर्षे हेच ऐकत आलो आहे की आपला भारत देश हा विकसनशील देश आहे आणि येत्या काही वर्षात तो विकसित होणार आहे. मित्रांनो, किमान आपल्या पुढील पिढीला तरी गौरवाने म्हणावेसे वाटेल असा आपला भारत देश 2047 पर्यंत विकसित करण्याचा प्रण करूया. दुसरा प्रण. कोणत्याही कोपऱ्यात गुलामगिरीची खूण राहू द्यायची नाही. गुलामगिरीतून मुक्त व्हायचे. तिसरा प्रण. आपल्या वारशाचा आपल्याला अभिमान असायला हवा. याच वारशाने एकेकाली आपल्या देशाला सुवर्णकाळ दिला होता. आपली भाषा, आपली संस्कृती आणि जीवन पद्धती या पुन्हा स्वीकारल्या पाहिजेत. चौथा प्रण. 130 कोटी देशवासियांमध्ये एकता असणं महत्वाचं आहे. जात, पात, धर्म या पलीकडे भारतीय होऊन देश विकसित केले पाहिजे. पाचवा प्रण. नागरिकांचे कर्तव्य महत्वाचं आहे. त्या काळी देश बलिदान मागत होता, पण आज बलिदानाची गरज आहे का? प्रामाणिकपणे काम करण्याची आपापली जबाबदारी पार पाडण्याची आज देशाला आहे. तर पुढील 25 वर्ष वाटचाल करीत 2047 पर्यंत आपला देश विकसित करण्याचा प्रण करूया. जय हिंद.